सोमवारी सर्वत्र होळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सोलापूर शहर परिसरात सायंकाळी ठिकठिकाणी होळी पेटवण्यात येऊन भक्तिभावानं नैवेद्य दाखवण्यात आला। मराठी महिन्याच्या शेवटच्या महिन्यातील म्हणजेच फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। शिमगा, होलिका दहन, होलिकोत्सव, होळी पौर्णिमा, हुताशिनी पौर्णिमा अशा विविध नावानं होळीचा सण ओळखला जातो। बालगोपाळांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच होळी सणाचे वेध लागलेले असतात। विशेषतः बालमंडळी आतुरतेनं होळीची वाट पाहत असतात। विशेष परिश्रम करून, कष्ट घेऊन, अगदी वेगवेगळ्या ठिकाणाहून लाकडं आणि गौऱ्या गोळा करून बालगोपाळ सायंकाळी होळी पेटवून आनंदोत्सवात हरवून जातात। होळी रे होळी, पुरणाची पोळी यासह अनेक घोषणा यावेळी देतात। हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हाद यांची पौराणिक तसंच प्राचीन अशी आख्यायिकाही यामागं असून त्या प्रित्यर्थ होळीचा सण साजरा केला जातो। वाईटाचा विनाश आणि चांगल्याची सुरुवात तसंच वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक म्हणजेच होळी असं मानण्यात येतं। मनातील वाईट विचारांबरोबरच निराशा, दुःख, दारिद्र्य दूर होऊन मन स्वच्छ, निर्मळ राहावं, तसंच सुख, शांती, चांगलं आरोग्य लाभावं अशी प्रार्थनाच या निमित्त होळी सणादिवशी केली जाते। बळीराजाच्या दृष्टीनं ही होळी पौर्णिमा महत्त्वपूर्ण मानण्यात येते। अनेक अर्थांनी होळी सणाला विशेष महत्त्व आहे। दरम्यान सोलापूर शहर परिसरात सोमवारी 2 रोजी होळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात तसंच जल्लोषात साजरा करण्यात आला। बालमंडळींबरोबरच युवा वर्गाचाही मोठा उत्साह यानिमित्त दिसून आला। सायंकाळी 7 नंतर ठिकठिकाणी चौकात होळी पेटवण्यात आली। प्रथा परंपरेनुसार होळी पेटविण्याच्या जागी सडामार्जन करण्यात येऊन भरपूर प्रमाणात गौऱ्या, वाळलेली लाकडं गोल रचण्यात आली। मधोमध ऊस उभारून सभोवताली अर्थात होळीभोवती रांगोळी काढण्यात येऊन मंत्रोच्चारात पूजन करून तितक्याच उत्साहात होळी पेटवण्यात आली। मोठ्या भक्तिभावानं होळीला नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर पेटलेल्या होळीभोवती बोंब मारत बालगोपाळांबरोबरच थोरा मोठ्यांनीही प्रदक्षिणा घालून विविध प्रकारच्या घोषणा दिल्या। यानिमित्त सर्वत्र हर्षोल्हासाचं, आनंदाचं वातावरण होतं। होळीनंतर 5 दिवसांनी रविवारी 8 मार्च रोजी रंगपंचमी असून प्रत्येक जण याची आतुरतेनं वाट पाहत आहे। होळी पौर्णिमेपासून 2 ते 5 दिवसांपर्यंत अर्थात रंगपंचमीपर्यंत म्हणजेच 5 दिवस हा रंगोत्सव साजरा केला जातो। जय